दिंडोरी येथील युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धोडप किल्ला व सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे वणगावात ग्रामस्थ भाविकांच्या वतीने पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जयाचा जयघोष करत जेसीबी वरून दिंडीवर पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले। श्री क्षेत्र निवृत्तीनाथ यांची समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यात्रा पौषवारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। संगमनेर तालुका दिंडोरी येथील युवा कीर्तनकार असलेले योगेश महाराज जाधव हे गेल्या 8 वर्षांपासून धोडप किल्ला व सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करते। सुरुवातीला 300 वारकऱ्यांची सहभागी असलेल्या या दिंडी सोहळ्यात दरवर्षी मोठी वाढ होत असते। या दिंडीचं शासनाचा निर्मल व आदर्श दिंडी म्हणून सन 2023 सालचा द्वितीय क्रमांकाचा व सन 2024 व 25 सलग 2 वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले। 7 जानेवारी पासून कन्हेरवाडी पासून निघालेली दिंडी पायसोळ्याचे वणी येथे शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता आगमन झाले। यावेळी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांनी कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या वणीच्या जगदंबा मातेचे दिंडीतील वारकऱ्यांनी दर्शन घेतले। त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्याने दिंडी मुक्कामी खंडेराव महाराज व विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रांगणात दाखल झाली। तत्पूर्वी दिंडी मार्गावर चौकात स्थानिक मित्रमंडळे व भाविकांनी सडा रांगोळ्या काढून पालखी पूजन करीत स्वागत केले। छत्रपती संभाजी महाराज चौकात 2 जेसीबीच्या साह्याने दिंडी सोहळ्यावर पुष्पवृष्टी तसेच पर्यावरणपूरक शोभिवंत फटाक्यांची आतिषबाजी करून विठ्ठल नामाचा घोषात भाविक ग्रामस्थ खंडेराव महाराज मित्रमंडळ यांनी जोरदार स्वागत केले। यावेळी दिंडी मार्गावर सुबक रांगोळी तसेच पुष्प पाकळ्यांच्या पायघड्या टाकल्या होत्या। दरम्यान रात्री 8 वाजता दिंडी सोहळ्यातील 3ऱ्या दिवसाचे हवप निवृत्तीनाथ महाराज रायते खडक माळेगाव यांचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी दिंडीतील वारकऱ्यांसह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। दिंडीत सहभागी अश्व, पारंपरिक दिंडी सोहळ्यात सजवलेली बैलगाडी, विद्युत रोषणाई केलेला पालखी रथ या दिंडीचे प्रमुख आकर्षण असून शिस्तबद्ध नर्मलवारी स्वच्छतेच्या प्रबोधनात्मक संदेश देत दिंडी सोहळा आज सकाळी 7 वाजता त्र्यंबकेश्वरकडे रवाना झालाय। यावेळी वणी व परिसरातील मोठ्या संख्येने भाविक दिंडीत सहभागी झाले। स्वराज्य न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।